आज मी तुम्हाला मूग डाळ भाजून आमटी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा ही अर्धी वाटीपेक्षा जास्त अशी मूग डाळ घेतलेली आहे। अशा पद्धतीची बघा डाळ आहे। कढई गरम करत ठेवली, त्याच्यामध्ये आपण ही डाळ टाकून घेऊया। चांगली कढई गरम झालेली आहे। तर काय करायचं माहिती आहे का, ह्या डाळीला मीडियम गॅसवर डाग पडस्तोवर आपल्याला एकसारखे हलवून भाजून घ्यायचे। एकसारखे बघा हलवून मी अशा पद्धतीत भाजून घेतलेले आहे। जास्त आपल्याला लाल भडक करायचे नाही, मीडियम गॅसवर मी भाजून घेतलेले आहे। तर ह्याला मी काढून घेते। बघा अशा पद्धतीत कलर आला पाहिजे, एकदम लाल अशी करू नका। लाल जर केली ना तर ती खायला चांगली लागणार नाही। अशी गोल्डन कलर एकदम साधारणसा झाला का नाही की काढून घ्यायचे। सगळीकडे एकसारखे हलवून भाजायची। आता ह्याला काय करणार आहे, मी स्वच्छ धुवून घेणार आहे आणि कुकरला मी ह्याच्या 3 शिट्ट्या करून घेणार आहे। कुकरला बघा मी 3 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत। अशा पद्धतीने शिजवलेली आहे, मस्त अशी शिजलेली आहे। जर तुम्हाला पाहिजे तर तुम्ही ह्याला टोपात पण शिजवू शकता। टोपात जर शिजवली तर अजून चवीला चांगली लागेल। आता डाळीला आपण थोडंसं घुटून घेऊया। घुटून घेतलेली आहे बघा, अशा पद्धतीत झालेले आहे। ह्यात ओतायचे आपल्याला कोमट पाणी। आता तुम्हाला किती आमटी पाहिजे त्याप्रमाणे ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं। तर 1 ग्लास पाणी टाकलं बघा, अशा आकाराचं आहे। मिक्स करून घेऊया। कढई बघा गरम करत ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये आता आमटी करून घेऊया। तर त्यासाठी तेल टाकायचं। तेल टाकायचं आपल्याला अर्धी पळी, तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आणि गरम होऊन देऊया। तेल बघा गरम झालेलं आहे, तर छोटा अर्धा चमचा आपल्याला मोहरी टाकायची। मोहरी चांगली भाजली, जिरं टाकायचं अर्धा चमचा। गॅस आहे आपला मीडियम, त्यात टाकायचा कढीपत्ता, 2 चिमूट आपल्याला हिंग पावडर टाकायचे। एक मीडियम आकाराचा कांदा टाकायचे। आणि आता आपण हा कांदा चांगला पहिला भाजून घेऊया। कांदा बघा हलकासा भाजलेला आहे, त्यात टाकायची एकदम थोडीशी हळद, मिक्स करून घेऊया। त्यात टाकायचे बघा ह्याच्यामध्ये घेतलेलं आहे सुक्कं खोबरं, थोडंसं लसूण आणि 2 हिरव्या मिरच्या कुटून घेतलेल्या। तर लसणाच्या पाकळ्या किती आहेत तुम्हाला मी सांगते, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या आहेत त्या। आणि सुक्कं खोबरं एकदम थोडंसं घेतलेलं आहे आणि 2 बिन तिखटाच्या हिरव्या मिरच्या। आता हे पण आपण परतून घेऊया। परतून घेतलेलं आहे। ह्याच्यामध्ये एक टोमॅटो टाकायचं छोट्या आकाराचं, आणि ती पण ह्याच्यामध्ये 1 मिनिटभर परतून घ्यायचं। परतून घेतलेलं आहे बघा, मस्त असं भाजलं गेलेलं, अशा पद्धतीत भाजून घ्यायचं। गॅस आपला मिडियमच आहे। ह्याच्यात टाकणारे मिरची पावडर, तिखटवाली पण आहे कलरवाली पण आहे। आता ह्याच्यामध्ये तुम्ही कांदा लसूण मसाला वगैरे हे पण टाकू शकता। सगळ्याच्या रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत। ह्यात टाकायची आपल्याला डाळ, मिक्स करून घेऊया। मिक्स करून घेतलेलं आहे। आता त्या कुकरच्या भांड्यामध्ये बघा मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे, ते पण आपण ह्याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे। ह्याच्यात टाकायचे आपल्याला चवीनुसार मीठ आणि थोडीशी कोथिंबीर। आता ही मीडियम गॅसवर चांगली उकळून द्यायचं। उकळलेलं आहे बघा, अशा पद्धतीत चांगलं उकळून घ्यायचं। 1 2 ते 3 मिनिटं चांगलं उकळलं का नाही की बघा अशा पद्धतीत डाळ होते। 1 नंबर लागते, करून बघा। चवीला पण इतकी छान लागते। कुणाकुणाला काय होतं, तुरीची डाळ जमत नाही, पण असं भाजून जरी मुगाची डाळीची केली ना तर चालते। खूप रेसिपी टाकलेल्या आहेत, बिन भाजता टाकलेल्या आहेत। ते भाजून एकदा तुम्ही करून बघा।